काय मग मंडळी, कशा सर्व मजेत ना? चला मग आज वेगळी अशी ढाबा स्टाईल मटर पनीरची रेसिपी घेऊन आली आहे बघा. पटापट पटापट ज्यांनी अजून लाईक केलं नाही त्यांनी पटापट लाईक करायचं. जे नवीन असतील माझ्या चॅनलवर त्यांनी पटापट सबस्क्राईब करायचं. त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे बघा. कांदा कच्चाच घेतला आहे. ढाब्यावर कच्चंच घेतात बघा, ते काय तुमच्यासारखं असं भाजून भिजून तयारी नाहीत करत. कच्चा कांदा, कच्चा टोमॅटो चिरून घ्यायचा असा बघा. अजिबात वेळ लागत नाही बघा, पटकन होती भाजी. तुम्हाला असं अचानक जर आले पाहुणे तर तुम्ही अशी पटकन तयारी करू शकता. त्यानंतर कोथिंबीर टाकली, कढीपत्त्याची पानं टाकणार बघा. त्यानंतर लसूण आणि थोडंसं तीळ टाकलेत आणि वाटण तयार करून घेतलं. पनीरला आपण लाल तिखट, दही आणि मीठ मस्त मॅग्नेट करून घेणार बघा. सगळीकडं चांगलं हलवून घ्यायचं. जास्त हाताळायचं नाही, नाही तर त्याचे काय होतात, तुकडे होतात. हळू हाताने अलगद सगळीकडं लावून घ्यायचं आणि ते झाकून ठेवायचं. अशा प्रकारे करून बघा मैत्रिणींनो, कशी होती रेसिपी. मला ते रिप्लाय द्या. त्यानंतर आपण जो कच्चा कांदा त्याचं वाटण केलं होतं ते बघा अशा प्रकारे कोरडं करून घेतले. मंद गॅसवर ठेवायचं बघा झाकून. तुम्ही तोपर्यंत बाकीची कामं करू शकता. त्यानंतर तेल टाकलं बघा थोडंसं. बघा कसं तेल सुटलं आहे त्याला. अजिबात वेळ लागत नाही बघा ह्याला भाजीला. काय पूर्वतयारी पण नाही काय करायची गरज. वाटण पण काय तयार करायची नाही गरज. त्यावेळेस अचानक कच्चा कांदा सगळं कच्चं घ्यायचं. फटाफटा मिक्सरला बटणं दाबायचे खटाखटा आणि फिरवून घ्यायचं. बघा किती मस्त तेल सुटलं आहे बघा. तेल सुटेपर्यंत छानपैकी गर 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 हलवून घ्यायचं. त्यानंतर बघा आपण लाल तिखट टाकले आणि काळा मसाला टाकणार आहे जो आपला घरगुती आहे. दुसरे मसाले काय टाकायची आवश्यकता नाही. एवढी अप्रतिम चव लागते की नाही. तुमच्याकडं जर नसेल एवढा अवेलेबल तर तुम्ही बाहेरचं वापरू शकता. पनीर मसाला वापरू शकता. बाकीचं काय तुम्हाला टाकायचं आहे, जिरे पावडर, धना पावडर, गरम मसाला ते टाका. पण मी काय टाकले नाही कारण माझा मसाल्याची चवच अगदी उत्तम आहे बघा. खूप रुचकर आहे. मग बाकीचं काय टाकायची गरज नाही. बघा किती सुंदर झाला आहे. कढीने तेल सुटलेलं दिसतंय की नाही बघा, दिसतंय ना. त्यानंतर आपला वाटाणा आहे हिरवा. थोडीशी कसुरी मेथी टाकायची. त्याने तर भन्नाट चव लागते बघा. आणि चांगलं गर 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 हलवून घ्यायचं आहे. नंतर आपण त्यात ओला वाटाणा टाकणार आहे, म्हणजे मटर, तुमच्या भाषेत मटर. छान लागते बघा. ओल्या वाटाण्याची मटरची भाजी अप्रतिम लागते. आणि नंतर जे आपण पनीरला दही, लाल तिखट, मीठ लावले ते टाकायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं बघा. कसं कढीने तेल सुटलं की नाही वाटणाला बघा, दिसतंय ना. अशी ढाब्यावर अशी करतात, तुमच्यासारखं नाही तयारी करत. हे वाटून ठेवा, ते वाटून ठेवा. नंतर मीठ टाकायचं चवीप्रमाणे. चांगलं गर 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 हलवून घ्यायचं आहे आणि गरम पाणी ओतायचं. झाली तयार भाजी. त्यामुळं मैत्रिणींनो, माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या एक लाईकनी मोटिवेशन होतं रे. म्हणजे की उत्साह वाढतो की हां बाबा आपण जे करतो आहे ते चांगलं करतो आहे, ते तुम्हाला आवडतं आहे. त्यामुळं तुम्ही पटकन लाईक करून टाका बघा. अशा प्रकारे बघा किती सुंदर झाली बघा. वाटते की नाही ढाब्याच्या स्टाईलसारखी होई मटर पनीर मसाला भाजी. बघा किती घट्टसर झाली ना. दुसरं काय टाकलं नाही बघा. कांदा, लसूण, खोबरं बिबरं काय नाही. टोमॅटो आणि थोडेसे तीळ टाकलेत. मस्त अप्रतिम चवीची ढाबा स्टाईलची मटर पनीरची भाजी. या बरं सगळ्यांनी जेवायला. मस्त बेत आखलाय, ये जेवायला.
बघा किती सुंदर झाली आहे. अशा प्रकारे करून बघा आणि मला रिप्लाय द्या कशी झाली तुमची मटर पनीर मसाल्याची रेसिपी. छान वाटली ना? आमच्यात तर सगळ्यांनी चाटून पुसून खाल्ली बा, एवढी सर्वांना आवडली. आणि घमघमाट तर एवढा सुटला होता ना सुंदर की काय विचारायलाच नको. अशा प्रकारे मैत्रिणींनो करून बघा आणि मला कमेंट्स करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.